तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, गांधीजींनी भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3, सन 1942 या वर्षी गांधीजींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले. प्रश्न क्रमांक दुसरा, वॉकर कप हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, गोल्फ या खेळाशी वॉकर कप हा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, वेदाच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणता शब्द हा अनुष्ठान दर्शवतो? तर ऑप्शन क्रमांक 3, कल्प हा शब्द वेदाच्या संदर्भामध्ये अनुष्ठान दर्शवतो. प्रश्न क्रमांक चौथा, इंडिया हाऊसच्या टिंबटिंब या क्रांतिकाराने कर्झन वायलीचा वध केला. तर ऑप्शन क्रमांक 2, इंडिया हाऊसच्या मदनलाल धिंगरा या क्रांतिकाराने कर्झन वायलीचा वध केला. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भगवान बुद्ध यांनी 4 आर्य सत्यावर आपला पहिला उपदेश दिला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सारनाथ या ठिकाणी भगवान बुद्ध यांनी 4 आर्य सत्यावर आपला पहिला उपदेश दिला होता. प्रश्न क्रमांक 6, टिपू सुलतानने कोणत्या वर्षी इलायची आणि मसाले निर्यात बंद केले? तर ऑप्शन क्रमांक 1, सन 1785 या वर्षी टिपू सुलतानने इलायची व मसाले निर्यात बंद केली. प्रश्न क्रमांक 7, अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, गुरु शिखर हे अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 8, एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये 50 शतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये 50 शतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 9, राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मुख्य न्यायाधीश यांच्याकडून राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी शपथ घ्यावी लागते. प्रश्न क्रमांक 10, मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सन 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह झाला. प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वाधिक भूभाग कोणत्या पठाराने व्यापलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, भारतातील प्राचीन या पठाराने सर्वाधिक भूभाग व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 12, मानवी रक्ताचे खालीलपैकी एकूण किती प्रमुख गट पडतात? तर ऑप्शन क्रमांक 3, एकूण 4 प्रमुख गट हे मानवी रक्ताचे पडतात. प्रश्न क्रमांक 13, शतपथ ब्राह्मण हे कोणत्या वेदांशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, यजुर्वेद या वेदाशी शतपथ ब्राह्मण संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 14, मुघल साम्राज्याचा संस्थापक पुढीलपैकी कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 4, बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. प्रश्न क्रमांक 15, संविधान सभेमध्ये मसुदा बनवण्याचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, S.N. मुखर्जी हे संविधान सभेमध्ये मसुदा बनवण्याचे प्रमुख होते. प्रश्न क्रमांक 16, दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून केव्हा पाळला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, 15 डिसेंबर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 17, कठपुतली नृत्य कोणत्या राज्यांशी संबंधित आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान या राज्याशी कठपुतली हे नृत्य संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 18 हिरव्या पालेभाज्यात कोणते जीवनसत्व असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व क हे हिरव्या पालेभाज्यामध्ये असतात. प्रश्न क्रमांक 19 भगवान महावीर यांना कोणत्या ठिकाणी मोक्षप्राप्ती झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पावापुरी या ठिकाणी भगवान महावीर यांना मोक्ष प्राप्त झाली. प्रश्न क्रमांक 20 भारतातील पहिला बांबू कॅश बॅरियर कोणत्या राज्यामध्ये बसवण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये पहिला बांबू कॅश बॅरियर बसवण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 21 अनुप कुमार हे पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कबड्डी या खेळाशी अनुप कुमार हे संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 22 सूर्यमालेतील कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्यमालेतील मंगळ व गुरु या 2 ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे. प्रश्न क्रमांक 23 भारतीय संगीताचा पाया किंवा जनक असे कोणत्या वेदाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 सामवेद या वेदाला भारतीय संगीताचा पाया किंवा जनक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 24 अस्मिता चालिहा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बॅडमिंटन या खेळाशी अस्मिता चालिहा ही संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 25 सातरिया हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आसाम या राज्यातील सातरिया हे शास्त्रीय नृत्य आहे. प्रश्न क्रमांक 26 भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतामध्ये राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 27 फोर स्टार ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जनरल M. नरवणे यांनी फोर स्टार ऑफ डेस्टिनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 बाळ गंगाधर टिळक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते. प्रश्न क्रमांक 29 गुप्त वंशाचे संस्थापक पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 श्री गुप्त हे गुप्त या वंशाचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 30 भारतात प्राचीन काळात कोणत्या राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतात प्राचीन या काळामध्ये घोल या राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले. प्रश्न क्रमांक 31 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरी प्रतिबंध करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 भारतीय राज्यघटनेच्या कलम 24व्या या कलमान्वये बालमजुरी प्रतिबंध करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 32 मानव धर्म सभेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तरखडकर हे मानव धर्म सभेचे संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 33 नागार्जुन सागर प्रकल्प हा कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4
कृष्णा या नदीवर नागार्जुन सागर प्रकल्प हा बांधण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 34. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. भारतातील चंदीगड या ठिकाणी रॉक गार्डन आहे. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2. आंबोली या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 36. भारतात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही कधीपासून सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3. 2014 या वर्षी भारतात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 37. भारतीय राज्यघटनेत सध्या किती अनुसूची आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3. सध्या 12 अनुसूची हे भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 38. राष्ट्रपतींना बडतर्फी करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. संसद यांना राष्ट्रपतींना बडतर्फी करण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 39. भारताची दक्षिण वृद्धगंगा कोणत्या नदीला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1. गोदावरी या नदीला भारताची दक्षिण वृद्धगंगा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पहिला पवन ऊर्जा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 41. भारतात कोणत्या काळापासून भूदान चळवळ सुरू करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. सन 1951 या काळापासून भारतात भूदान चळवळ सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 42. राष्ट्रीय युवा दिन भारतात कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1. भारतामध्ये 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 43. सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. पैठण हे सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. राज्यपाल यांना भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 45. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. श्री सलसीरम हे महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 47. सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. बॅडमिंटन या खेळाशी सायना नेहवाल ही खेळाडू संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 48. भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1. भारतात सन 1965 या वर्षी हरित क्रांतीची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 49. कृष्णा या नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा या नदीचे उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 50. श्रीलंका या शब्दाची पुढीलपैकी जात ओळखायची आहे. तर ऑप्शन क्रमांक 1. श्रीलंका या शब्दाची विशेष नाम ही जात आहे.
प्रश्न क्रमांक 51. तादाम्य पावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3. तादाम्य पावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ हा एकरूप होणे असा होतो. प्रश्न क्रमांक 52. मी अभ्यास करतो या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1. मी अभ्यास करतो या वाक्यातील काळ हा साधा वर्तमान काळ असा आहे.